गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा जो टॉपिक चालू केलेला आहे या टॉपिकमधला पुढचा भाग सुरू करणार आहोत. त्यापूर्वी पाठीमागच्या तासाला आपण काही टर्म्स सांगितल्या, त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया MI याची डेफिनेशन मांडली. त्यासाठी डेफिनेशनसाठी वापरलेला फॉर्म्युला summation MI/RI square where I runs from 1 to n. याच्यावर आपण त्याची डेफिनेशन सांगितली. त्याचबरोबर या मोमेंट ऑफ इनर्शियासाठी असणारं SI युनिट किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, CGS युनिट ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर आणि त्याची डायमेन्शन्स 2 in लेंथ, 1 in मास आणि 0 in टाइम या पद्धतीने सांगितलेली आहे. ठीक आहे. आता त्याचबरोबर मागच्या वेळेला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग एक बॉडी घेतली आपण. रिंग म्हणजे बांगडीचा आकार म्हणतो आपण याला. थिन युनिफॉर्म सर्क्युलर रिंग या पद्धतीची रिंग असेल. याची थिकनेस फार कमी आहे, निग्लिजिबल थिकनेस आहे. या रिंगची रेडियस R असेल आणि याचं मास M असेल आणि अशी ही रिंग जर स्वतःभोवती फिरत असेल याचा अर्थ इट इज रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉइंट C, सेंटर मधून पास होणार ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर प्लेन असं असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग इज I इक्वल टू MR स्क्वेअर असा आपण फॉर्म्युला मांडलेला आहे. आता याच्या पुढे जाऊन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्कचाही मोमेंट ऑफ इनर्शिया आपण मांडलेला आहे. डिस्क पण सर्क्युलर असेल, थिन असेल, थिकनेस त्याची कमी असेल. डिस्क म्हणजे कॉइनचा आकार. प्लेट असेल थिन, फक्त त्याची थिकनेस एकदम काय असेल, याची जाडी, जशी आपण कॉइन म्हणतो त्या कॉइनची थिकनेस एकदम कमी असेल. मग अशी ही डिस्क आहे आणि ही डिस्क सुद्धा सेंटर C मधून पास होणार ॲक्सिस भोवती फिरत असेल. याचा डिस्क स्वतःभोवती फिरत असेल. याची रेडियस R असेल, याचं मास M असेल. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क ऑफ मास M and radius R about an axis passing through its center and perpendicular to plane is MR square by 2 अशी असेल. आता याच्या पुढे इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला पुढे जायचंय. समजा आपण असं म्हटलं की ही रिंग आहे, थिन युनिफॉर्म सर्क्युलर रिंग आहे. या सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस साठी त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण मांडला I इज इक्वल टू MR स्क्वेअर. पण जर डिस्क ही या ऍक्सिस भोवती फिरत असेल किंवा सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस आणि त्याच्या प्लेन मध्ये प्लेनला पॅरल असेल, या ऍक्सिस भोवती फिरत असेल किंवा आणखी कुठल्या ऍक्सिस भोवती, या ऍक्सिस सोडून इतर वेगळ्या ऍक्सिस भोवती फिरत असेल, तर मग या ऍक्सिस साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढाल? असं आपण डायरेक्ट नाही काढू शकत. मग हा काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन प्रिन्सिपल्स वापरायचे आहेत, दोन थेरम वापरायचे आहेत. म्हणून या टॉपिक मधला पुढचा आणि तेवढाच महत्वाचा भाग असेल प्रिन्सिपल्स ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. याच्यात पहिल्यांदा असेल प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. जर दोन पॅरलल ॲक्सिस असतील तर त्या पॅरलल ॲक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचं प्रिन्सिपल काय असेल ते आपण इथे सांगणार आहोत. या प्रिन्सिपलमध्ये स्टेटमेंट आणि प्रूफ या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला जातो. स्टेटमेंट आणि प्रूफ या दोन्हीही गोष्टींचा उल्लेख केला जातो. तर आता याच्यात स्टेटमेंट काय असेल? याच्यामध्ये स्टेटमेंट काय असेल तर याचं स्टेटमेंट आहे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी, एनी ऑब्जेक्ट, बॉडी म्हणा ऑब्जेक्ट म्हणा, एनीचा अर्थ असा असेल ही बॉडी आपण जी घेणार आहात ही बॉडी 2 डायमेन्शनल असेल, 3 डायमेन्शनल असेल, कदाचित 1 डायमेन्शनल सुद्धा असेल. ही कोणत्याही प्रकारची बॉडी असेल तर त्यासाठी हे पॅरलल ॲक्सिस प्रिन्सिपल ॲप्लिकेबल आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस is equal to sum of its moment of inertia about an axis
parallel to given axis. Parallel to given axis याचा अर्थ जो आपण नवीन ऍक्सिस घेणार आहात हा ऍक्सिस दिलेल्या ऍक्सिसला सेंटर मधून पास होणाऱ्या दिलेल्या ऍक्सिसला कसा असेल पॅरलल आणि कुठून पास होतो तर पासिंग थ्रू इट्स अ सेंटर ऑफ मास. बघा आता बेरजेमध्ये पहिला फॅक्टर आला सम ऑफ कशाचा बेरीज असेल तर सम ऑफ इट्स मोमेंट त्या बॉडीचा मोमेंट कोणत्या ऍक्सिससाठी अबाउट ए पॅरल ऍक्सिस अबाउट एन ऍक्सिस पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस अँड पासिंग थ्रू सेंटर अँड आता या बेरजेमध्ये दुसरी टर्म असेल अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ perpendicular distance between two parallel axes. तर या पद्धतीनं आपण प्रिन्सिपल मांडतोय बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट. सम ऑफ मध्ये बेरजेमध्ये पहिला फॅक्टर इथून इथपर्यंत आहे पहा. Its moment of inertia about an axis parallel to given axis passing through center of mass. इथपर्यंत पहिली टर्म अँड बेरजेमध्ये दुसरी टर्म प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. कशाचा गुणाकार आहे तर प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. या बेरजेमध्ये एक पहिली टर्म इथपर्यंत आणि दुसरी इथपर्यंत अशी टर्म असेल. या दोन टर्मची बेरीज या पद्धतीने प्रिन्सिपल आहे. आता काय प्रिन्सिपल आहे आपण इथे इक्वेशन मांडण्याचा प्रयत्न करूया. आपण एखादी बॉडी घेतली एनी बॉडी असेल एनी शेपची असेल आणि ही बॉडी आता या बॉडीचं मास काय असेल एम. ही बॉडी समजा एनी पॉइंट ओ बॉडीचा कुठलाही पॉइंट घेतला आणि या पॉइंटमधून ही पास होणारा ऍक्सिस असेल आणि या ऍक्सिस भोवती जर बॉडी फिरत असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणूया आपण आय ओ. So IO is the moment of inertia of the body about an axis passing through point O. आता हा पॉइंट O पासून काही अंतरावरती तो बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे म्हणून. आणि या सेंटर मधून पास होणारा दुसरा ऍक्सिस की जो पहिल्या ऍक्सिसला कसा आहे पॅरलल. आणि मग या ऍक्सिस साठी जर या ऍक्सिस ही पूर्ण बॉडी या सेंटर मधून पास होणारा ऍक्सिस भोवती फिरत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणून आपण IC. आणि दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये जे डिस्टन्स आहे कमीत कमी अंतर त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणतात ते जर h असेल तर प्रिन्सिपल काय सांगतं पहा IO बरोबर IC प्लस MH². आता याच्यावरून आपल्याला प्रिन्सिपल स्टेट करायचं आहे. ऍक्च्युली मॅथमॅटिकल स्टेटमेंट काय आता याचं वाक्य घेणार आहे पण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ बेरीज सम ऑफ its moment of inertia about an axis parallel to given axis दिलेल्या ऍक्सिसला हा ऍक्सिस पॅरलल अँड पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ गुणाकार. प्रोडक्ट कशाचा आहे तर मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. तर या पद्धतीने आपण याचं स्टेटमेंट सांगतोय. आता हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं कसं प्रूव्ह करायचं बघूया. आता आपण त्याच्या प्रूफकडे जातोय त्यासाठी मी प्रूफ सांगतोय. आता हे प्रूफ सांगत असताना याच्यात सांगितल्याप्रमाणे आपण बॉडी परत कन्सिडर करूया. थोडीशी वेगळी मोठी घेऊ बॉडी जर आपल्याला डायग्राम दाखवायची आहे. सो वी हॅव टू कन्सिडर एनी बॉडी ऑफ मास एम. मग अशी म्हटल्याप्रमाणे ओ पॉइंट मधून पास होणारा ऍक्सिस आणि दुसरा सी पॉइंट मधून पास होणारा दुसरा ऍक्सिस. तर लेट IO अँड IC आर द मोमेंट्स ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट टू पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू O अँड C रिस्पेक्टिव्हली. O मधून पास होणारे आणि C मधून पास होणारे जो दोन पॅरलल ऍक्सिस आहेत त्यांच्यासाठी असणारे मोमेंट्स ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू IO आणि IC. आणि या दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये असणार कमीत कमी परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे h. मग आता प्रिन्सिपल काय तर आता आपण प्रूफ सांगताना सुरुवात अशी करतोय. कन्सिडर ए रिजिड बॉडी ऑफ मास m. लेट IO अँड IC आर द मोमेंट्स ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी अबाउट टू पॅरलल ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट O अँड सेंटर ऑफ मास C. लेट h इज द
perpendicular distance between two parallel axes. म्हणून अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल आपण लिहितोय IO बरोबर IC प्लस MH². या पद्धतीचं आपल्याला स्टेटमेंट आपल्याला लिहिता येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल स्टेट करायचे म्हणजे इक्वेशन प्रूव्ह करायचंय. आणि मग आता प्रूव्ह करण्यासाठी पुढे जातोय आपण. बॉडी कशापासून बनलेली असते तर पार्टिकल्स, पण पार्टिकल्स पासून न बनलेली किंवा पार्टिकल्स पासून न घेता बॉडी पार्टिकल्स पासून बनली असेल तर मोमेंट एनर्जी घेतो आपण समेशन MI/RI². पण पार्टिकल पासून न घेता आपण बॉडी जर एलिमेंट्स पासून लहान लहान पार्टिकलचा ग्रुप एलिमेंट पासून म्हटलं तर इथं DM मासच्या ऐवजी मास ऑफ पार्टिकलच्या मास ऑफ एलिमेंट आणि त्या पार्टिकल डिस्टन्सच्या ऐवजी एलिमेंटचं डिस्टन्स एवढा फरक घेतोय समेशनच्या ऐवजी इंटिग्रेशन. म्हणून प्रूफ सांगताना दिस बॉडी कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स. लेट P is any element. We have to consider a small element of the body at point P having mass dm. आपण या ठिकाणचा एक एलिमेंट घेतला, या एलिमेंटचं मास dm असेल. हा एलिमेंट P या ठिकाणचा घेतलाय, OP जोडला, CP जोडला. याचाच अर्थ पहिल्या ऍक्सिस पासून हा पॉइंट हा एलिमेंट किती अंतरावरती OP, याला आपण R म्हणूया. या दुसऱ्या ऍक्सिस पासून हा अंतर किती आहे तर CP, याला म्हणू आपण R0. सो element of mass dm is situated at a distance OP or R from first axis passing through O, and this element is at a distance R0 or CP from the second axis passing through C. Now we have to complete a triangle. Say we have to draw PD perpendicular on OC produced. OC हा पुढे वाढवला आणि त्याच्यावर PD हा लंब काढला तर CPD किंवा OPD हा काटकोन त्रिकोण तयार होतो. इथं राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आता थोडीशी जॉमेट्री घेणार आहे आपण. फ्रॉम ट्रायंगल OPD मध्ये OP² पायथागोरस थेरम OP² कर्णवर्ग बरोबर OD² इथं D आहे, OD² प्लस PD² कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. सो OP² इक्वल टू OD² प्लस PD². आता हे इक्वेशन कंटिन्यू करत असताना OP² बरोबर. आता हा जो OD आहे तो OD म्हणजे OC आणि CD ची बेरीज असेल. म्हणून OC प्लस CD चा स्क्वेअर OD चा स्क्वेअर म्हणजे या दोघांची बेरजेचा स्क्वेअर प्लस PD² पुढची टर्म असेल. आता याच्यामध्ये A अधिक B चा स्क्वेअर वापरणार आहात. A प्लस B चा स्क्वेअर काय लिहितो आपण A² प्लस ट्वाइस AB प्लस B². याचा वापर करायचा. हा A आणि हा B आहे तर लिहिताना आपण OC² प्लस ट्वाइस OC इंटू CD प्लस CD² प्लस पुढची राहिलेली टर्म PD². या ब्रॅकेटचा वर्ग करून घेतला अधिक लास्ट टर्म लिहिली बरोबर. आता OP² डावी बाजू आहेच. OC² प्लस ट्वाइस OC इंटू CD प्लस आता हा CD² प्लस PD² काय येतो तर छोटा ट्रायंगल जो आहे CPD या ट्रायंगल मध्ये CD² प्लस PD² पायावर्ग अधिक उंची वर्ग बरोबर काय राहणार आहे कर्णवर्ग. म्हणून ट्रायंगल मध्ये ट्रायंगल CPD नुसार फ्रॉम ट्रायंगल CPD CD² प्लस PD² बरोबर येणार आहे CP². आणि मग आता आपल्या समोर इक्वेशन आलं OP². पण OP² म्हणजे किती आहे R व R². त्याच्यानंतर OC म्हणजे आहे H त्याचा स्क्वेअर OC² म्हणजे H² प्लस ट्वाइस OC म्हणजे H CD माहित नाही किती आहे तो प्लस CP² म्हणजे R0². तर मला असं एक पहिलं इक्वेशन मिळालं. R² बरोबर H² प्लस ट्वाइस HCD इंटू प्लस R0² याला इक्वेशन 1 म्हटलं. आता याच्या पुढे जात असताना मला थोडंसं परत डायग्राम कडे जातोय. हा एलिमेंट याचं मास आहे DM आणि हा एलिमेंट या पहिल्या ऍक्सिस पासून किती अंतरावरती आहे R किंवा OP. मग हा एलिमेंट जर या ऍक्सिस भोवती बॉडी फिरत असेल मी एलिमेंट फिरत असेल तर हा एलिमेंट किती अंतरावरती फिरणार आहे OP. याचा अर्थ एलिमेंटचं अंतर ऍक्सिस पासून आहे OP. म्हणून इकडे लिहितो MI ऑफ एलिमेंट अबाउट O ऍक्सिस म्हणजे O मधून पास होणार ऍक्सिस. थोडक्यात लिहितो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट अबाउट O ऍक्सिस इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण डिस्टन्स स्क्वेअर
इंटू मास, डिस्टन्स स्क्वेअर किती आहे ओपी स्क्वेअर आणि मास किती एलिमेंटचं डीएम म्हणजेच आर स्क्वेअर डीएम. हा एक एकटा एलिमेंट जर या ऍक्सिस भोवती फिरत असेल तर, पण या असे एलिमेंट बॉडीमध्ये किती आहेत नंबर ऑफ, आणि मग एका एलिमेंटचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर एवढा असेल तर पूर्ण बॉडीचा काढण्यासाठी याचं काय केलं जातं इंटिग्रेशन. म्हणून इंटिग्रेशन डीएम काय लिहिणार आहे याला तर एम आय ऑफ होल बॉडी, पूर्ण बॉडीसाठीचा एम आय ऑफ होल बॉडी अबाउट ओ ऍक्सिस म्हणजे अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. अबाउट ओ ऍक्सिस इज काय असेल हा, त्याला आपण नाव दिलेलं आहे आय ओ. जर ही बॉडी ओ मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवती फिरत असेल तर याचा मोमेंट इनर्शिया आय ओ आहे. आय ओ ची व्हॅल्यू आली इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम इक्वेशन 2. सिमिलरली तो एलिमेंट एम आय ऑफ एलिमेंट, मी एलिमेंट म्हणतोय बॉडी नाहीये, अबाउट सी ऍक्सिस काय लिहू शकतो पहा आपण आता. तो एलिमेंट जो आपण घेतलेला आहे पी या ठिकाणी हा एलिमेंट घेतलेला आहे, हा एलिमेंट आता सी मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवती फिरत असेल त्याचं डिस्टन्स किती आहे सीपी. तर ऍक्सिस सेंटर या पॉईंट मधून पास होतोय, पॉईंट मधून पास होणाऱ्या ऍक्सिस पासून हा एलिमेंट सीपी अंतरावरती आहे. याचा अर्थ हा फिरत असेल तर किती अंतरावरती फिरणार आहे सीपी. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एलिमेंट अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सी हा सीपी स्क्वेअर डीएम असा असेल, किंवा त्याला तुम्ही R0 स्क्वेअर डीएम असंही नाव देऊ शकता, कारण सीपी म्हणजे किती असेल R0 असेल. तर या पद्धतीनं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंटचा मोमेंट एका एलिमेंटचा एवढा असेल. मग एका एलिमेंटचा जर एवढा असेल तर मग बॉडीचा किती असेल, तर म्हणून एम आय ऑफ बॉडी होल बॉडी अबाउट सी ऍक्सिस दॅट इज अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर किती लिहिणार आहे आपण, तर जर ही बॉडी या सेंटरमधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवती फिरत असेल तर त्याचा मोमेंट किती लिहिला आहे आपण आयसी. म्हणून इथं आयसी बरोबर काय लिहिणार आहे याचं इंटिग्रेशन R0 स्क्वेअर डीएम इक्वेशन 3. या पद्धतीनं आपण इक्वेशन 1, 2 आणि 3 मांडलेली आहेत. मला आता प्रूफकडे जायचं आहे. प्रूफमध्ये काय पाहायचं आहे मला, तर प्रूफमध्ये मला प्रूव्ह करायचं आहे I0 बरोबर IC प्लस MH स्क्वेअर. मग यात मला डावी बाजू माझी I0 पाहिजे. I0 कुठल्या इक्वेशन मध्ये आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये आहे. म्हणून मी सुरुवात करतो आता याच्या पुढे फ्रॉम इक्वेशन 2 I0 बरोबर इंटिग्रेशन R स्क्वेअर डीएम. I0 वर इंटिग्रेशन R स्क्वेअर डीएम. पण यातला R स्क्वेअर किती आहे, तर R स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आपल्याला माहिती आहे R स्क्वेअर बरोबर H स्क्वेअर प्लस ट्वाइस H प्लस इंटू CD प्लस R0 स्क्वेअर. म्हणून मी आता पुढच्या स्टेप मध्ये जाताना असं लिहिणार आहे, त्याच्यावरून पुढची स्टेप लिहितोय पहा. I0 बरोबर काय लिहिले आपण इंटिग्रेशन R स्क्वेअर डीएम. पण R स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, इक्वेशन 1 नुसार R स्क्वेअरची व्हॅल्यू आहे H स्क्वेअर प्लस ट्वाइस H CD प्लस R0 स्क्वेअर. आणि मग याची व्हॅल्यू ठेवतोय R स्क्वेअर बरोबर R स्क्वेअरची व्हॅल्यू H स्क्वेअर प्लस ट्वाइस H इंटू CD प्लस R0 स्क्वेअर. हा R स्क्वेअर इक्वेशन 1 नुसार आणि त्याच्या पुढे डीएम. हे कशानुसार लिहिलं आपण फ्रॉम 1 इक्वेशन 1 वरून. आता हे सोडवायचं आहे आणि मग आता बरोबर डावी बाजू I0 इंटिग्रेशन H स्क्वेअर डीएम न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, डीएम सेपरेट करतोय आता H स्क्वेअर डीएम प्लस ट्वाइस H इंटू CD इंटू डीएम प्लस R0 स्क्वेअर डीएम. अगोदर डीएम न मल्टिप्लाय केलं. आता हे सगळ्या 3 टर्म्स इंटिग्रेशन, 3 टर्म्स इंटिग्रेशन आहेत. आपण इंटिग्रेशन सेपरेट करतोय, इंटिग्रेशन H स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ट्वाइस H CD डीएम प्लस इंटिग्रेशन R0 स्क्वेअर डीएम. याचा अर्थ आपण 3 टर्म्स इंटिग्रेशन सेपरेट केलं, इंटिग्रेशन 3 ठिकाणी वेगळी लिहिलेली आहेत. आता ही स्टेप कमी करून तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन डीएम न मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन सेपरेट राहा. ही टर्म न लिहिता डायरेक्ट ही लिहिली तरी चालू शकते. आपल्या स्टेप कमी करता पण आल्या पाहिजे. आता याच्यात पुढे H म्हणजे काय सांगितलं आपण, 2 पॅरलल ऍक्सिस मध्ये असणारा डिस्टन्स, आणि हे 2 ऍक्सिस मध्ये डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ याच्यात H हा कॉन्स्टंट आहे, आणि H हा जर कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशन म्हणून बाहेर घेतोय आपण. इंटिग्रेशन मध्ये राहील डीएम प्लस इथे ट्वाइस H बाहेर घेतला, इंटिग्रेशन मध्ये CD डीएम राहतो प्लस इथं मात्र इंटिग्रेशन R0 स्क्वेअर डीएम ची व्हॅल्यू इक्वेशन
3 नुसार इंटिग्रेशन r0² dm ची व्हॅल्यू असते IC आणि याची व्हॅल्यू लिहितोय IC आणि म्हणून आता I0 बरोबर माझ्या समोर इक्वेशन राहील I0 बरोबर IC इथं अगोदर घेतला प्लस h² इंटू इंटिग्रेशन dm प्लस ट्वाइस h इंटू इंटिग्रेशन CD dm इथं टर्म लिहायची ठेवलेली आहे. इंटिग्रेशन dm म्हणजे काय एका एलिमेंटचं मास आणि इंटिग्रेशन dm म्हणजे काय सगळ्या एलिमेंटच्या मासची बेरीज प्लस सगळ्या एलिमेंटच्या मासची बेरीज म्हणजे काय तर बॉडीचं मास आणि मग बॉडीचं मास किती असेल कॅपिटल M आणि म्हणून I0 बरोबर IC प्लस h² प्लस ट्वाइस h आणि म्हणून आता परत लिहितो आपल्या सोयीनुसार I0 बरोबर IC प्लस h² प्लस ट्वाइस h इंटू इंटिग्रेशन CD dm इथपर्यंत आपण आला. मग आता या इक्वेशन मध्ये मला प्रूफ सांगायचं असेल एवढंच पाहिजे. मला ही पुढची टर्म नको आहे कारण आपल्या प्रूफमध्ये मागाच्या स्टेटमेंटनुसार प्रिन्सिपल आपलं एवढंच आहे I0 बरोबर IC प्लस mh². मग आपल्याला या ठिकाणी हा तिसरा फॅक्टर नको आहे. मग तिसरा फॅक्टर नको आहे म्हणजे हा 0 घ्यायचा आहे पण हा असाच डायरेक्ट नाही 0 घेता येईल. त्याला काहीतरी आपल्याला रिझन द्यावा लागेल कुठल्या तरी कंडिशनमध्ये त्याला 0 करायचा आहे. त्यासाठी आपण 11वीमध्ये कॉर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास शिकलेलं असाल तर एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेट सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला असेल पहा समेशन MIXI अपॉन M बरोबर एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट घेतलं तर वाय बरोबर समेशन MIYI अपॉन M या पद्धतीने झेड पण लिहिता येत कुठला तरी घेतला. आणि मग जर सेंटर ऑफ मास हा ओरिजिनला असेल तर हा सेंटर ऑफ मासचा कॉर्डिनेट काय राहतो 0 आणि हा जर 0 राहत असेल तर 0 गुणिले M 0 म्हणजेच समेशन MIXI बरोबर किती राहतो 0. पण कधी राहतो हा जर बॉडीचा सेंटर ऑफ मास कुठं असेल ओरिजिन कशाचा ओरिजिन कोऑर्डिनेट ऍक्सिसचा. मग मला या कंडिशनचा वापर करायचा आहे. आता आपण जो सेंटर ऑफ मास इथे घेतलेला आहे हा सेंटर ऑफ मास जो आहे हा सेंटर जो आहे हा सेंटर ऑफ मास ओरिजिनला घ्यायचा आहे. कशाचा ओरिजिन सो लेट अस कन्सिडर द कोऑर्डिनेट ऍक्सिस x अँड y विच आर परपेंडिक्युलर इच अदर. हे दोन कोऑर्डिनेट ऍक्सिस आहेत आणि या कोऑर्डिनेट ऍक्सिसचा ओरिजिन सेंटर ऑफ मासला आहे. म्हणजे सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी कोइन्साइड्स विथ ओरिजिन आणि त्याचबरोबर OC जी लाईन आहे ती कशावरती येते XX वरती येते. दोन वाक्य घ्यायचे आपल्या इथं सेंटर ऑफ मास कोइन्साइड्स विथ ओरिजिन अँड CD किंवा OC CD म्हणण्यापेक्षा OC लाईन्स अलॉंग एक्स ऍक्सिस या दोन कंडिशन टाकायचे. सेंटर ऑफ मास ओरिजिनला असेल आणि OC XX वरती असेल तर पाहता इथं हा जर एलिमेंट इथं घेतला असेल तर XY प्लेन मध्ये हा एलिमेंट आले कॉर्डिनेट्स आली हा X कॉर्डिनेट हा Y कॉर्डिनेट. X कॉर्डिनेट म्हणजे हा जर असेल तर हा CD हा X कॉर्डिनेट होतो आणि मग हे पार्टिकलचं मास म्हणजे एलिमेंटचं मास आणि एलिमेंटचं मास आणि त्याचा हा कॉर्डिनेट असेल. म्हणून आपल्या इक्वेशन मध्ये समेशनच्या ऐवजी आपण घेणार इंटिग्रेशन. प्रत्येक पार्टिकलचं मास काय असेल MI त्याच्या ऐवजी एलिमेंटचं मास काय घेतोय आपण DM आणि त्याचा कॉर्डिनेट्स काय घेणार तुम्ही CD बरोबर काय असेल 0 म्हणजेच इंटिग्रेशन CD DM ची व्हॅल्यू 0 असेल. पण कधी असेल जर बॉडीचा सेंटर ऑफ मास हा ओरिजिनला असेल आणि OC ही जी लाईन डायग्राम मधली आहे O पासून C पर्यंत ही लाईन कशाशी जुळत असेल एक्स ऍक्सिसशी तर आपोआप सेंटर ऑफ मासचा कॉर्डिनेट 0 असल्यामुळं पूर्ण इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय राहते 0 राहते. आणि म्हणून आपल्या इक्वेशन मधली ही वरची टर्म ही जर टर्म 0 असेल तर हा पूर्ण फॅक्टर 0 राहतो आणि म्हणून I0 बरोबर IC प्लस MH² असं इक्वेशन मला मिळतं. हे या पद्धतीने मला प्रिन्सिपल स्टेट करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. प्रिन्सिपल स्टेटमेंट या ठिकाणी आपण सांगितलं. आता काय प्रिन्सिपल स्टेटमेंट सांगितलं ते पहा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. या पद्धतीने आपण प्रिन्सिपल सांगतोय. आपण समजा आता रिंगचं उदाहरण घेतलं फॉर एक्झाम्पल म्हणून आपण रिंग घेतोय
आपल्याला रिंगचा हा ॲक्सिस माहिती आहे सेंटर, आणि या ॲक्सिस भोवती जर रिंग फिरत असेल त्याचा मोमेंटम किती असतो mr². प्रिन्सिपलनुसार याला मी नाव देतो IC, सेंटरमधून पास होतो. आणि दुसरा एखादा पॉईंट O घेतला आणि या O पॉईंटमधून पास होणारा ॲक्सिस असेल आणि या ॲक्सिससाठी याचा मोमेंटम IO असेल. इथं प्रिन्सिपल हे दोन पॅरल ॲक्सिस झाले. या दोनपैकी एनी ॲक्सिस कोणता आहे तर सेंटर सोडून जो दुसरा पॉईंट असेल तो एनी पॉईंट आहे, त्याच्यातून पास होणारा ॲक्सिस एनी ॲक्सिस. इथं प्रिन्सिपल काय राहील IO बरोबर IC प्लस IO बरोबर IC प्लस बॉडीचं किंवा रिंगचं मास काय असणार आहे m. दोन पॅरल ॲक्सिस मध्ये डिस्टन्स काय असेल इथं तर रिंगची रेडियस mr². आणि मग मला इथं IO ची व्हॅल्यू काढण्यासाठी IO कसा काढता येतो तर IC माहिती आहे, IC ची व्हॅल्यू किती माहिती आहे आपल्या इथं mr², आणि हा आलेला पुढचा फॅक्टर सुद्धा mr², म्हणून या एनी ॲक्सिसचा मोमेंट याविषयी येतो ट्वाइस mr². मी मला इथं थोडक्यात प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सिस वापरून दिसेल बॉडीचा दुसऱ्या ॲक्सिससाठीचा मोमेंटम मी काय करू शकतो इथं काढू शकतो. मला पहिल्या ॲक्सिसचा माहिती आहे, दुसऱ्या ॲक्सिसचा काढू शकतो. अशा अर्थानं मला ही प्रिन्सिपल वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वापरावं लागेल. रिंगसाठी वापरावं लागेल, रॉडसाठी वापरावं लागेल, डिशसाठी वापरावं लागेल, जिथं आपली कंडिशन असेल स्पिअरसाठी सुद्धा वापरावं लागेल. मग या पद्धतीने मी प्रिन्सिपलचा वापर करू शकतो. तर या पद्धतीची प्रिन्सिपल आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी. मग ही एनी बॉडी रिंग, डिस्क, स्पिअर, रॉड काय असेल, moment of inertia of any body about any axis is equal to sum of its moment of inertia about a parallel axis passing through center and product of mass of body and square of perpendicular distance between two parallel axes. या पद्धतीचे हे प्रिन्सिपल असेल. तर या पद्धतीने पॅरल ॲक्सिस प्रिन्सिपल आपण स्टेट केलेलं आहे. आता हे प्रिन्सिपल स्टेट केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. तुम्हाला स्टेटमेंट आणि प्रूव्ह असा भाग परीक्षेला 3 मार्क्ससाठी विचारला जातो. स्टेट आणि प्रूव्ह असा भाग तुम्हाला परीक्षेमध्ये 3 मार्क्ससाठी विचारला जातो. तर आपण या ठिकाणी फक्त प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सिस सांगितलेला आहे. आता पुढचा भाग आहे तो प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे. पण प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस मी आता नाही सांगता, पुढच्या तासाला सांगतोय. फक्त जाता जाता अजून एकदा या स्टेटमेंट्स, या प्रिन्सिपल स्टेटमेंट जे आहे तो अजून एकदा सांगतोय. काय स्टेटमेंट सांगणार आहे आपण पहा. याला म्हणणार आहे पण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ, बेरीज आहे कशाची आहे, इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए पॅरल ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, अँड बेरीज कशाची आहे तर अँड प्रोडक्ट हा गुणाकार आहे. कशाचा गुणाकार आहे तर मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ॲक्सिस. तर हे प्रिन्सिपल आपल्याला सांगता आलं पाहिजे. प्रिन्सिपल लिहून काढावं लागेल. बऱ्याच वेळा थोडंसं या स्टेटमेंटवरून प्रिन्सिपल लक्षात येते का बघायचं. या प्रत्येक टर्मचा अर्थ काय तो अगोदर घ्या आणि मग त्या पद्धतीने स्टेटमेंट जुळवा. याला काय म्हणणार आहे मी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस. याला काय म्हणणार आहे, इट्स मोमेंट ऑफ म्हणजे त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट ए पॅरल ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर, आणि याला म्हणणार आहे प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ perpendicular distance between two parallel axes. माता सांगताना moment of inertia of any body about any axis is equal to sum of its moment of inertia about a parallel axis passing through center of mass and product of mass of body and square of perpendicular distance between two parallel axes. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रिन्सिपल सांगतोय. हे प्रिन्सिपल आपण सांगितलेलं आहे. आता परत एकदा थोडक्यात मी प्रिन्सिपलचं व्हेरिफिकेशन सांगतोय. प्रिन्सिपल परत एकदा आपण प्रूव्ह करणार आहात. त्यासाठी आपण सुरुवात अशी केली पहा, वी हॅव टू कन्सिडर ए रिजिड बॉडी. या बॉडीचं मास असेल m. लेट IO अँड IC आर द मोमेंट्स ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी अबाउट टू पॅरल ॲक्सिस. या बॉडीच्या दोन वेगळ्या पॉईंट्समधून दोन पॅरल ॲक्सिस पास होत आहेत. एक ॲक्सिस O पॉईंटमधून, दुसरा सेंटर ऑफ मासमधून, आणि या दोन ॲक्सिससाठी या बॉडीचे मोमेंटम अनुक्रमे आहेत IO आणि IC. लेट H इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ॲक्सिस. दोन पॅरल ॲक्सिसमध्ये असणारा मिनिमम का परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, H आहे. त्याच्यानंतर काय केला, या प्रिन्सिपलनुसार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस. एनी ॲक्सिस कोणता या दोन्हीपैकी, जो सेंटर सोडून दुसरा असेल तो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस म्हणजे IO इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पॅरलल टू गिव्हन ॲक्सिस, दिलेल्या ॲक्सिसला पॅरलल, पासिंग थ्रू सेंटर म्हणजे IC, अँड प्रोडक्ट कशाचा प्रोडक्ट आहे तर मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ॲक्सिस. या पद्धतीने स्टेटमेंट सांगितलेलं आहे. आता प्रूव्ह करण्यासाठी इन ऑर्डर टू प्रूव्ह दिस प्रिन्सिपल कन्सिडर स्मॉल एलिमेंट. आपण एक छोटासा एलिमेंट घेतोय, एलिमेंट ऑफ मास DM ॲट पॉईंट P.
या बॉडीमधला कुठेतरी एक पॉईंट पी या ठिकाणी आपण बॉडीचा एलिमेंट घेतला, त्याचं मास डीएम असेल. जॉईन ओपी अँड सीपी, ओपी जोडला सीपी जोडला, देन ड्रॉप पीडी परपेंडिक्युलर ऑन ओसी प्रोड्यूस, हा ओसी वाढवला आणि त्याच्यावर पीडी हा लंब टाकला, तर आपल्या डायग्राम मध्ये दोन काटकोन त्रिकोण तयार होतात. एक असेल ओपीडी आणि दुसरा असेल सीपीडी. असे दोन राईट अँगल ट्रायंगल्स तयार होत आहेत. मग त्यातला मोठा ट्रायंगल ओपीडी घेतोय आपण. सो फ्रॉम ट्रायंगल ओपीडी पायथागोरस थेरम वापरताय. ओपी स्क्वेअर बरोबर ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आणि मग आता हे सोडवत जायचंय. ओपी स्क्वेअर बरोबर ओडी स्क्वेअर, ओडी हा इथं दिसतो आपल्याला, ओसी आणि सीडीची बेरीज आहे, म्हणून ओडीच्या जागी ओसी प्लस सीडी, त्याचा स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर लिहिला. आता हे स्क्वेअर सोडवायचं. स्क्वेअर सोडवताना ए अधिक बीचा वर्ग असतो आपल्याला माहिती, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर काय, तर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. याचा अर्थ ओपी स्क्वेअर बरोबर याचा वर्ग, ओपी स्क्वेअर बरोबर याचा वर्ग राहतो ओसी स्क्वेअर प्लस ट्वाईस ओसी इंटू सीडी प्लस सीडी स्क्वेअर प्लस राहिली टर्म पीडी स्क्वेअर. या पद्धतीने आपण सोडवला. आता पुढे ओपी स्क्वेअर बरोबर ओसी स्क्वेअर प्लस ट्वाईस ओसी सीडी प्लस हा सीडी स्क्वेअर आणि पीडी स्क्वेअर छोट्या ट्रायंगलसाठी आहे बघा, सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर बरोबर राहणार आहे सीपी स्क्वेअर. सो फ्रॉम स्मॉल ट्रायंगल सीपीडी सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर किती राहणार आहे इथं, सीपी स्क्वेअर राहतो. तर या पद्धतीने इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशन मध्ये ओपी बरोबर जर आर असेल आणि सीपी बरोबर जर आर झिरो असेल तर, आणि ओसी बरोबर एच आहे, अर्थातच ओपी बरोबर आर आहे, सो आर स्क्वेअर बरोबर एच स्क्वेअर ओसी आहे प्लस ट्वाईस ओसी म्हणजे ट्वाईस एच इंटू सीडी प्लस सीपी स्क्वेअर म्हणजे आर झिरो स्क्वेअर. मग आर स्क्वेअर बरोबर एच स्क्वेअर प्लस ट्वाईस एच सीडी प्लस आर झिरो स्क्वेअर, इक्वेशन 1 या पद्धतीने लिहिलं. आता आपण जो एलिमेंट घेतलाय ही पूर्ण बॉडी जर ऍक्सिस भोवती फिरत असेल तर हा एलिमेंट सुद्धा त्या ऍक्सिस भोवती फिरणार आहे. मग हा एक एलिमेंट जर या ऍक्सिस भोवती फिरत असेल तर, इफ दिस एलिमेंट इज रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ, हा एलिमेंट ओ मधून पासताना ऍक्सिस भोवती फिरत असेल तर याचं डिस्टन्स असेल ओपी म्हणजेच आर. आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट अबाउट ओ ऍक्सिस इज डिस्टन्स स्क्वेअर इंटू मास म्हणजेच ओपी स्क्वेअर डीएम म्हणजेच आर स्क्वेअर डीएम. हा एका एलिमेंटचा झाला. पण एका एलिमेंटचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा असेल, तर पूर्ण बॉडीचा काढण्यासाठी याचं काय केलं जातं, इंटिग्रेशन. आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी अबाउट ओ ऍक्सिस इज, ओ ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, आय झिरो असतो. मग आय झिरो बरोबर इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. आणि याला इक्वेशन 2 म्हटलं. सिमिलरली याच पद्धतीनं हा एलिमेंट जर सी ऍक्सिस भोवती फिरत असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल सीपी स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स स्क्वेअर इंटू मास. सो एम आय ऑफ एलिमेंट अबाउट सी ऍक्सिस सीपी स्क्वेअर डीएम म्हणजेच आर झिरो स्क्वेअर डीएम. आणि मग एका एलिमेंटचा एवढा असेल तर बॉडीचा काढण्यासाठी परत इंटिग्रेशन. आता आपण इथं पण आय झिरो आणि आयसीच्या टर्म्स मांडले. ह्या दोघांमधल्या रिलेशनला प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे, आयओ बरोबर आयसी प्लस एम एच स्क्वेअर. सुरुवातीला डाव्या बाजूला आयओ घ्यायचं आहे. पण इक्वेशन 2 वरून फ्रॉम इक्वेशन 2 आयओ बरोबर असेल आर स्क्वेअर डीएम. आणि म्हणून आता इकडे घेतो पुढं आयओ बरोबर इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. पण इक्वेशन 1 वरून आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे एच स्क्वेअर प्लस ट्वाईस एच सीडी प्लस आर झिरो स्क्वेअर. आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे एच स्क्वेअर प्लस ट्वाईस एच सीडी प्लस आर झिरो स्क्वेअर इथे ठेवली इंटू डीएम. आणि आता सोडवायचं आहे आय झिरो बरोबर ह्या डीएम न मल्टिप्लाय केलंय इंटिग्रेशन एच स्क्वेअर डीएम प्लस ट्वाईस एच सीडी इंटू डीएम प्लस आर झिरो डीएम. मग डीएम न मल्टिप्लाय केलं. आता 3 टर्म्सची बेरीज आहे त्याचं इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन सेपरेट प्रत्येक टर्मचं लिहितोय. मग आपण ही टर्म कॅन्सल करून इथं ही पुढची टर्म लिहिली तरी चालेल. इंटिग्रेशन एच स्क्वेअर डीएम प्लस ट्वाईस एच सीडी डीएम प्लस इंटिग्रेशन आर झिरो स्क्वेअर डीएम. तिघांचं सेपरेट इंटिग्रेशन घेतला. आता याच्यामध्ये एच म्हणजे 2 पॅरलॅक्स डिस्टन्स ते कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून आय झिरो बरोबर एच स्क्वेअर बाहेर घेतला इंटिग्रेशन डीएम. इथं पण ट्वाईस एच बाहेर घेतला इंटिग्रेशन सी डीएम. आणि या टर्मला इक्वेशन 3 नुसार आर झिरो स्क्वेअर इंटिग्रेशन आर झिरो स्क्वेअर डीएम ची व्हॅल्यू काय असते, आयसी. आणि म्हणून इथं लिहिताना इंटिग्रेशन आर झिरो स्क्वेअर डीएम ची व्हॅल्यू आपण आयसी लिहितोय. म्हणून आता राहील पहा इथं राहील आयओ बरोबर हा आयसी अगोदर लिहिला एच स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन डीएम. इंटिग्रेशन डीएम म्हणजे काय, तर एका एलिमेंटचं मास डीएम. असे एलिमेंट बॉडीमध्ये अनेक असतील तर सगळ्या एलिमेंटच्या मासची बेरीज म्हणजे बॉडीचं मास प्लस ट्वाईस एच इंटिग्रेशन सीडी डीएम आहे असं लिहिलं. आणि आता आपलं इक्वेशन राहतं
IO बरोबर IC प्लस MH² प्लस पुढचा फॅक्टर आहे तसा आहे. मला ॲक्च्युली एवढंच इक्वेशन पाहिजे आहे आणि मला एवढंच इक्वेशन पाहिजे असेल तर ही पुढची टर्म आपल्याला काय करायची आहे, कॅन्सल करायची आहे. त्यासाठी आता आपण 11वीमध्ये थोडासा भाग असा शिकलाय कॉर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास. मग कॉर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास मध्ये एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, झेड कॉर्डिनेट 2 डायमेन्शन असेल तर 2 कॉर्डिनेट्स असतील, 3 डायमेन्शन असेल 3 कॉर्डिनेट्स असतील. मग त्यातला कुठलाही कॉर्डिनेट समजा घेतला एक्स कॉर्डिनेट तर कसा लिहिला जातो, समेशन MI अपॉन M. म्हणजेच आता जर तो कॉर्डिनेट सेंटर ऑफ मासचा कॉर्डिनेट हा सेंटर ऑफ मास बॉडीचा कुठं असेल, समजा कॉर्डिनेट ॲक्सिसच्या ओरिजिनला असेल तर सेंटर ऑफ मासचे कॉर्डिनेट्स काय होणार आहेत, 0, कारण ओरिजिनचे कॉर्डिनेट 0. याचा जर सेंटर ऑफ मास हा जर ओरिजिनला असेल तर याचा एक्स कॉर्डिनेट काय राहील 0, आणि मग हा जर 0 असेल तर 0 गुणिले M 0, म्हणून समेशन MI ची व्हॅल्यू 0. आणखी दुसरी गोष्ट, हा OC जो डायग्राममध्ये दाखवलाय पण 2 पॅरलॅक्स डिस्टन्स की ज्याला आपण H म्हटलेला आहे, हा OC जो आहे वाढवला तर हा कुठं घेतलाय आपण एक्स ऍक्सिसला आणि इकडची बाजू वाय ऍक्सिसला, आणि त्याचा ओरिजिन जो आहे तो सेंटर ऑफ मास आहे. मग आता इथं सांगतोय आपण जर सेंटर ऑफ मास हा ओरिजिनला असेल, OC एक्स ऍक्सिस वरती असेल तर आपण एक एलिमेंटचं मास पार्टिकलचं मास घेतोय तिथं एलिमेंट घेणार आहे आणि CD च्या ऐवजी XI च्या ऐवजी काय होणार पहा, हा जर एलिमेंट इथं असेल तर हा एलिमेंट XY प्लेनमध्ये आला म्हणजे याला 2 कॉर्डिनेट्स आले एक्स आणि वाय, तर हा एक्स कॉर्डिनेट असेल, वाय कॉर्डिनेट असेल. एक्स कॉर्डिनेट म्हणजे हा झाला इथून, पण हा म्हणजेच एवढा आला, याचा CDला काय म्हणतात, एक्स कॉर्डिनेट म्हणतात. म्हणून यातला जो XI आहे तो CD आहे, MI म्हणजे मास ऑफ एलिमेंट. याचा अर्थ राहिलं काय, इंटिग्रेशन DM इंटू CD किंवा इंटिग्रेशन CDM. याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. हा जर फॅक्टर 0 असेल तर ही पूर्ण टर्म 0 राहते आणि म्हणून IO बरोबर इक्वेशन माझं राहतं IC प्लस MH². तर या पद्धतीने मला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस वापरता येतं. डिस्कसाठी, रॉडसाठी, रिंगसाठी, स्पिअरसाठी कुठलीही बॉडी असेल, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल कुठलीही बॉडी असेल तर त्या बॉडीसाठी हे प्रिन्सिपल आपल्याला अप्लाय करता येतं. तर या पद्धतीचे प्रिन्सिपल आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर and product of mass of body and square of the perpendicular distance between 2 parallel axes. तर या पद्धतीनं स्टेट अँड प्रूफ प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस असा 3 मार्कचा प्रश्न असतो. तर या पद्धतीनं आपण याचे डेरिव्हेशन आणि स्टेटमेंट दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जरा स्टेप आहेत बऱ्यापैकी, थोडंसं लिहून काढायचं आहे. लिहून काढताना दर आठवड्याचे नोट्स काढतायच, पण त्याचे रिव्हिजन्स पण करत चला. नुसतं न्यू काढून ठेवू नका, रिव्हिजन्स वरचेवर करत चला. प्रत्येक डेरिव्हेशन स्वतःला 5 वेळा 10 वेळा पाटी पेन्सिल वापरा, पण ते लिहून काढा. नुसतं वाचू नका, समजून घ्या आणि लिहून काढा, तर तुम्हाला ते लक्षात येईल. इथं सुद्धा स्टेटमेंट जसं लिहून काढलं पाहिजे, डेरिव्हेशनमध्ये स्टेप सगळ्या समजून घेतल्या पाहिजेत. व्हिडिओ समजत नसेल तर परत व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यात काही टर्म्स लक्षात येतील. आणि तरी नाही आलं तर विचारायला हरकत नाही आहे. तर आपण इथं प्रिन्सिपल फक्त पहिले सांगितलेलं आहे, पुढचं प्रिन्सिपल आपण पुढच्या तासाला सांगणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबतोय. थँक्यू.